तर आणल्या ना पप्पांनी फटांगरी या. तर चला नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळीच गेलो होंडाच्या सर्व्हिस सेंटरला, कारण की गाडी वाल तर शिंबॉल जायचं नाव नव्हता घेत, म्हणून तिथे कटकट घालायला गेलो तो सकाळी. तेही कटकट सॉल्व केली आमची, नाही बोलतं राडा नका करू, तुमचं मॅटर सॉल्व झालेलं आहे. मॅटर सॉल्व करून आम्ही आलो आमच्या रस्त्याला ज्या रस्त्याची मी परवा दिवशी तारीफ करीत त्याच तारीफ केलेल्या रस्त्यावर आज परत आलो. तारीफ करायची खोटी नाही का बघा, तर रस्ता आहे भरलेला एकदम. काय सांगू तुम्हाला, 2 मिनिटांनी लेट झालो का लगेच ट्रॉफिक चालू इकडं. जास्ती काही नाही बोलता लगेच घरी आलो. भरवण्यामध्ये अशी टोपी घातली की एकदम ओके वाटत होता. ती टोपी आता गोव्याला नाही तर महाबळेश्वरला जायला घालो असं बोलत निघलो. तसं एक कामाला जाताना खाल्ला पेरू तर एकदम जबरदस्त होता. ते आपला रोजचा रस्ता आहे ना, म्हणून जास्ती काही वाटत नाही, फक्त ऊन कडक पडले म्हणून जास्ती काही नाही बोलता. तिथे तसंच गेलो, काम नव्हतं म्हणून टेबलाच्या खालती झोप काढत होतो. पण तेवढ्या काम आलं म्हणून तसं तिथल्या कल्टी मारत निघलो घरच्या रस्त्याला. ड्रायव्हरांची गप्पा गोष्टी चालू होत्या. त्यानं बोललो हाय बाय पेपर घ्या ना तुम्ही, पुढच्या वाटेला जा. तसंच लगे घरी आलो ना, हलवा तयार होता. हलव्याचा डब्बा मोठा होता ना, डब्यानं हलवा कमी होता म्हणून थोडासा वाटिंग खायला घेतला. खाऊन तसं लगे ग्राउंडवाला यो बाई बॉल चंद्रावर पोचलो. एवढाच बोललो बाईला ना, बाईने लगेच बॉल फेकले का अख्खं टकले तसंच बसले. जास्ती काही नाही बोलतो, मना बॅटिंग द्या म्हणजे झाला. तसंच कॅच घेताना अंगठा बॉल पडला ना, अंगठाच झाला वाकडा. जास्ती काही नाही बोलता अंगठा वाकडा झाला. लगेच दुसऱ्याच क्षणाला आपल्या हातावर पण बॉल लागला. तसं डोक्यावर हात फिरून बोलू जावा घरच्या रस्त्याला. इकडं बघता होतं का आयफोनमध्ये मॅटर झालता. आयफोनला लोगो येऊन राहिले ना, खोलत पण नव्हता. जास्ती काही नाही बोलता सगळ्यांना आणला चला आता कालो खोल थोड्याच वेळेला म्हणून घरच्या रस्त्याला आपण टी मारून जाऊ शोरमा खायला. पण शोरमा खायला न जाता इकडं पत्ता खेळायला सगळी जमले. पत्ता गेलो त्याच्यामध्ये मी आराममध्ये बसले. त्यानं बोललो थांबा 2 मिनिटं मी जेवून आलो. तसंच जेवायला घेतली चपाती ना भाजी, 2-3 भाज्यांची चव घेऊन इकडं मावला अंगा तुला फटांगड्या देता वे. पण ती तयार होत नव्हती. तिला कशी तरी जबरदस्ती खेचून तयार केली. तिला बाय बोलायला लावला ना, आणली का फटांगड्या आणायला. वरती बघते होतं काय माझ्या हाती त्याही पोचून मोकार झालती. त्यानं जास्ती काही नाही बोलतं थांबा बोलू मनावर नेऊन ते बघायला कशा फटांगड्या आणल्या. दादा होतं तुझं काम नाही इथं, बोलतं ते बारीक पोरांच्या फटांगड्या. त्यानं बोलू मनावर द्या काहीतरी. ते मला काही नाही देतात, माझी तिथल्या फोकर गारली म्हणून मी तिथले कपडा घेऊन मी कल्टी मारली. तर आज के लिए इतना मिळते नेक्स्ट ब्लॉग में, तोपर्यंत बाय बाय.